मल्टिपल युनिट अगेन्स्ट प्रॉडक्ट. फार्मा रिटेल, कन्झ्युमर होलसेल, ग्रोसरी, फर्टिलायझर्स यासारख्या बिझनेसमध्ये याचा उपयोग होतो. प्रॉडक्टची खरेदी विक्री ही मल्टिपल युनिटमध्ये जसे की नंबर्स आणि बॉक्स, मीटर आणि नंबर्स, टॅब आणि स्ट्रिप, पॅकेट, हँगर आणि केस यासारख्या वेगवेगळ्या युनिटमध्ये करता येते. त्याचबरोबर युनिट लेव्हल सिलेक्ट करून हव्या त्या युनिटमध्ये प्रॉडक्टचे स्टॉक रिपोर्ट देखील पाहता येतात. यासाठी प्रॉडक्टच्या अगेन्स्ट सेकंडरी युनिट ॲड करावे लागते. सेकंडरी युनिट ॲड करण्यापूर्वी प्रॉडक्टचे प्रायमरी मेजरिंग युनिट हे सर्वात लहान असणे गरजेचे आहे. जसे की संबंधित प्रॉडक्टसाठी पॅकेट, हँगर आणि केस ही 3 युनिट असतील तर यापैकी सर्वात लहान युनिट पॅकेट असल्याने प्रायमरी मेजरिंग युनिटच्या समोर पॅकेट सिलेक्ट करणे गरजेचे आहे. संबंधित प्रॉडक्टला सेकंडरी युनिट ॲड करण्यासाठी ब्राउज प्रॉडक्ट मास्टर या विंडोमध्ये प्रॉडक्ट सिलेक्ट करून F2 की प्रेस करा. हायर युनिट लेव्हल्स ही विंडो ओपन होईल. यामध्ये युनिट ॲड करण्यासाठी इन्सर्ट की प्रेस करा. हायर युनिट ॲडिशन ही विंडो ओपन होईल. यामध्ये लेव्हल आपोआप घेतली जाईल. युनिटमध्ये प्रॉडक्टचे सेकंडरी युनिट सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. कन्व्हर्जन फॅक्टर विथ प्रायमरी युनिट. संबंधित प्रॉडक्टचे प्रायमरी युनिट नंबर असेल आणि सेकंडरी युनिट बॉक्स असेल तर एका बॉक्समध्ये किती नंबर्स आहेत त्याची क्वांटिटी यामध्ये भरा. कन्व्हर्जन फॅक्टर विथ नॅचरल युनिट आपोआप घेतले जाईल. यानंतर ओके बटन क्लिक करा. ओके केल्यानंतर संबंधित युनिट हायर युनिट लेव्हल्स या विंडोमध्ये सेव्ह झालेले दिसेल. अशा प्रकारे तुम्ही हवे तेवढे सेकंडरी युनिट यामधून ॲड करू शकता. सर्व प्रॉडक्ट्सना प्रायमरी युनिट आणि सेकंडरी युनिट एकसारखे असल्यास प्रत्येक प्रॉडक्टला सेकंडरी युनिट ॲड करण्याची गरज नाही. यासाठी ॲक्मे इनसाइटने प्रॉडक्ट भरतानाच सेकंडरी युनिट ॲड करण्याची सुविधा दिली आहे. लिस्ट ऑफ असोसिएटेड युनिट यामध्ये प्रायमरी युनिटच्या अगेन्स्ट सेकंडरी युनिट ॲड केलेले असेल तर प्रॉडक्ट भरताना प्रायमरी युनिट सिलेक्ट केल्यानंतर सेकंडरी युनिट आपोआप घेतले जाईल. यामध्ये प्रॉडक्टची प्रायमरी युनिटची क्वांटिटी भरा. लिस्ट ऑफ असोसिएटेड युनिट विंडोमध्ये युनिटच्या अगेन्स्ट कन्व्हर्जन फॅक्टरमध्ये जर काही फिक्स क्वांटिटी भरली असेल तर ती क्वांटिटी सेकंडरी युनिटच्या समोर आपोआप घेतली जाईल. प्रॉडक्ट भरताना सेकंडरी युनिटमध्ये क्वांटिटी भरल्यास प्रॉडक्टच्या अगेन्स्ट सेकंडरी युनिट आपोआप ॲड होईल. आत्ताच आपण प्रॉडक्टच्या अगेन्स्ट सेकंडरी युनिट कसे ॲड करायचे ते पाहिले. आता आपण पाहूया प्रत्येक डॉक्युमेंटसाठी क्वांटिटी आणि रेटसाठी वेगवेगळे युनिट कसे सेट करायचे. जसे की खरेदी बिलामध्ये क्वांटिटी ही बॉक्समध्ये येत असेल आणि रेट मात्र नंबर्स युनिटचा असेल किंवा विक्री बिलामध्ये क्वांटिटी आणि रेट हे नंबर या युनिटमध्ये असतील तर ते यामधून करता येते. यासाठी संबंधित प्रॉडक्ट सिलेक्ट करून F3 की प्रेस करा. युनिट फॉर क्वांटिटी आणि युनिट फॉर रेट हे 2 ब्लॉक दिसतील. यामध्ये डॉक्युमेंटचा प्रकार आणि संबंधित डॉक्युमेंटसाठी लागणारे युनिट दिसेल. डॉक्युमेंटच्या अगेन्स्ट क्वांटिटी युनिट सेट करण्यासाठी क्वांटिटी युनिट ब्लॉकमध्ये हवे ते डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. हवे ते युनिट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. जसे की या ठिकाणी बॉक्स युनिट सेट केल्यास खरेदी बिलाची एंट्री करताना खरेदीची क्वांटिटी ही बॉक्समध्ये भरावी लागेल आणि नंबर्स युनिट सिलेक्ट केल्यास खरेदीची क्वांटिटी ही नंबर्स युनिटमध्ये भरावी लागेल. खरेदी बिल भरताना क्वांटिटीसाठी फिक्स युनिट सेट करण्याऐवजी हवे ते युनिट यादीमधून सिलेक्ट करायचे असल्यास या ठिकाणी रिसेट युनिट करा.
म्हणजेच संबंधित डॉक्युमेंटच्या समोर डू नॉट ऑटो सेट हा पर्याय दिसेल. आता खरेदी बिलाची एंट्री करताना प्रत्येक वेळी युनिट सिलेक्ट करावे लागेल. जर क्वांटिटीसाठी फिक्स युनिट सेट केले असेल आणि काही प्रसंगी बिलामध्ये युनिट बदलायचे असेल तर अल्ट यू ही की प्रेस करून युनिट बदलता येते. क्वांटिटीच्या समोर सेकंडरी युनिटची क्वांटिटी भरली असेल आणि युनिटच्या समोर सेकंडरी युनिट सिलेक्ट केलेले असेल तर सेकंडरी युनिटमध्ये भरलेल्या कन्व्हर्जन फॅक्टर प्रमाणे प्रॉडक्ट क्वांटिटी ही आयटम बॅलन्सच्या समोर प्रायमरी युनिटमध्ये आपोआप कन्व्हर्ट झालेली दिसेल. प्रॉडक्टच्या पिकलिस्टमध्ये देखील प्रायमरी युनिटचीच क्वांटिटी दिसते. संबंधित प्रॉडक्टला रेटसाठी युनिट सेट करायचे असल्यास सेट डिफॉल्ट युनिट टू बी ऑटो सेट फॉर रेट यामध्ये हवे ते डॉक्युमेंट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा आणि युनिट यादीमधून सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. या ठिकाणी परचेस बिलसाठी बॉक्स युनिट सेट केल्यास परचेस बिलमध्ये परचेस रेट हा बॉक्स युनिटचा भरावा लागेल. सेल्सच्या समोर नंबर्स युनिट सिलेक्ट केल्यास सेल्स बिल करताना सेल्स रेट हा नंबर्स युनिटचा भरावा लागेल आणि MRP युनिटच्या समोर नंबर युनिट सिलेक्ट केल्यास परचेस बिल किंवा स्टॉक ओपनिंग बॅलन्सची एंट्री करताना MRP ही नंबर्स युनिटमध्ये भरावी लागेल. या ठिकाणी रिसेट युनिट केल्यास संबंधित डॉक्युमेंटच्या समोर सेम ॲज क्वांटिटी युनिट हा पर्याय दिसेल. हा पर्याय सिलेक्ट केल्यास संबंधित डॉक्युमेंटची एंट्री करताना क्वांटिटीसाठी जे युनिट सिलेक्ट केले असेल तेच युनिट रेटसाठी देखील आपोआप येईल. अशा प्रकारे सर्व प्रॉडक्ट्सना डॉक्युमेंटच्या अगेन्स्ट हवे ते युनिट सेट करा. सर्व प्रॉडक्ट्सना सर्व डॉक्युमेंट्सना युनिट एकसारखे असेल तर प्रत्येक प्रॉडक्टला युनिट सेट करायची गरज नाही. यासाठी ॲक्मे इनसाइटने सर्व प्रॉडक्ट्सना डॉक्युमेंट वाईज वेगवेगळे युनिट एकाच वेळी सेट करण्याची सुविधा दिली आहे. हे करण्यापूर्वी बॅकअप घेणे गरजेचे आहे आणि हे सेटिंग जबाबदार व्यक्तीने करणे आवश्यक आहे. सर्व प्रॉडक्टचे डॉक्युमेंट वाईज वेगवेगळे युनिट एकाच वेळी सेट करण्यासाठी प्रथम सर्च बॉक्समध्ये 502 हा नंबर टाईप करा. यानंतर सेट डिफॉल्ट युनिट लेव्हल फॉर क्वांटिटी अँड रेट एंट्री हा पर्याय सिलेक्ट करा. आता प्रत्येक डॉक्युमेंटचे क्वांटिटीसाठी असणारे युनिट आणि रेटसाठी असणारे युनिट सेट करा. यासाठी हवे ते सेटिंग सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. सेटिंग व्हॅल्यू एंट्रीमध्ये हवा तो पर्याय सिलेक्ट करा. जसे की प्रॉडक्टच्या अगेन्स्ट डू नॉट ऑटो सेट हा पर्याय सिलेक्ट करायचा असेल तर 0 हा नंबर सिलेक्ट करा. प्रॉडक्टच्या अगेन्स्ट प्रायमरी युनिट सेट करायचे असल्यास 1 नंबर सिलेक्ट करा. सेकंडरी युनिट सेट करण्यासाठी 2 नंबर सिलेक्ट करा आणि टर्चरी युनिट सेट करण्यासाठी 3 हा नंबर सिलेक्ट करा. अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्सना क्वांटिटी आणि रेटसाठी युनिट सिलेक्ट करा. या ठिकाणी युनिट लेव्हल सेट केल्यास नवीन प्रॉडक्ट तयार केल्यानंतर त्या प्रॉडक्टला सेकंडरी युनिट असल्यास या ठिकाणी भरलेल्या युनिट लेव्हल प्रमाणे डॉक्युमेंटच्या अगेन्स्ट युनिट आपोआप सेट होईल. परंतु जुन्या प्रॉडक्ट्सना याप्रमाणे युनिट सेट होणार नाही. यासाठी एक अपडेट करावे लागेल. ते करण्यासाठी सर्च बॉक्समध्ये 540 नंबर टाईप करा. यानंतर कन्व्हर्जन अपडेट हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. यानंतर 558 नंबरचा अपडेट सेट डिफॉल्ट युनिट लेव्हल फॉर ऑल आयटम ॲज पर सेटिंग्ज हे अपडेट रन करा. हे अपडेट कंप्लीट होण्यासाठी 100 प्रॉडक्ट्ससाठी साधारणपणे 5 ते 10 मिनिट वेळ लागू शकतो. अपडेट कंप्लीट झाल्यानंतर सर्व प्रॉडक्टच्या अगेन्स्ट
सेटिंगमध्ये भरलेल्या युनिट लेव्हलप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्सना युनिट आपोआप सेट होईल.